नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तुमचा नवरा कधी खोटे बोलत आहे? या 9 मार्गांनी ओळखा. 1. चेहऱ्याचा रंग मंदावणे. अनेकदा जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा त्याचा चेहरा रंगतो. 2. ओठ चावणे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रश्न विचारत असाल आणि तो सतत ओठ चावत असेल तर तो खोटे बोलत आहे. 3. डोळ्यांशी संपर्क नाही. खोटे बोलत असताना लोक सहसा डोळ्यांशी संपर्क साधत नाहीत, परंतु दूर बघून प्रश्नांची उत्तरे देतात. 4. आवाजातील फरक. प्रश्नांची उत्तरे देताना तुमच्या जोडीदाराने आवाजात काही बदल केला तर तो खोटे बोलत असल्याचे स्पष्ट होईल. 5. प्रश्न विचारल्यावर रागावणे. जेव्हा त्याला प्रश्न विचारल्यावर राग येतो तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला तुमच्याशी याबद्दल बोलायचे नाही आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. 6. प्रामाणिकपणाबद्दल पुन्हा बोलणे. फसवणूक झाल्यास पती अनेकदा आपल्या पत्नीवर आरोप करून टोमणे मारतो आणि विश्वास हा शब्द अनेक वेळा वापरतो. 7. खोटे हास्य. हसणे म्हणजे सर्व काही ठीक आहे, परंतु खऱ्या आणि खोट्या हास्यातील फरक समजून घ्या. 8. अंतर राखणे. जर तुमचा नवरा खोटे बोलत असेल तर तो तुमच्यापासून अंतर राखणे पसंत करेल. खोटे बोलत असताना लोक शारीरिक संपर्क टाळतात. 9. विविध प्रकारचे युक्तिवाद. जेव्हाही तुमचा पार्टनर खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी विविध युक्तिवाद करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.